राहू तालुका दौंड येथून एक श्रावण महिन्यातील पहिलाच श्रावण सोमवारी भयंकर अशी घटना घडल्याचं सध्या समोर येत आहे। ओम सोमनाथ ढमढेरे वय वर्ष 13 इयत्ता 7वीत शिकणाऱ्या या अत्यंत हुशार आणि शांत स्वभावाच्या चिमुकल्यानं सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवाचं दर्शन घेऊन तो दळण आणण्यासाठी जात असतानाच अचानक त्याच्यासोबत जो काही भयंकर प्रकार घडला तो ऐकून तुमच्याही अंगाचा अक्षरशः थरकाप उडेल। 7वीत शिकणाऱ्या या 13 वर्षाच्या छोट्याशा चिमुकल्यासोबत नेमकं काय घडलं ते पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मिळालेल्या माहितीनुसार श्रावण सोमवारच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ओम सोमनाथ ढमढेरे वय वर्ष 13 राहणार राहू तालुका दौंड हा 7वीत शिकणारा चिमुकला सकाळी लवकर उठला आणि आंघोळ करून देवाचं दर्शन घेऊन ओम हा दुचाकीवर राहूच्या दिशेने दळण आणण्यासाठी चालला होता। या प्रवासामध्ये ओम सोबत असं काही घडेल असं कुणालाही वाटलं नव्हतं। राहुरीच्या दिशेने दळण आणण्यासाठी दुचाकीवर जात असताना त्याचवेळी ट्रॅक्टर व ट्रॉली ऊस तोडणी कामगार घेऊन ऊस तोडणीसाठी टेळेवाडीच्या दिशेने शेताकडे चालली होती। यावेळी ओम हा तोरली विहीर परिसरात ट्रॉलीच्या चाकाखाली घसरून गेल्यामुळे अपघात घडला। या अपघातात दुचाकीचा ट्रॉली अंगावरून गेल्यामुळे या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला। राहूमध्ये घडलेल्या या भयंकर घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला।